मुंबईकरांनो सावधान, मुंबई महापालिकेचा हलगर्जी कारभार तुमच्या जीवावर बेतू शकतो। अंधेरीत मोठी दुर्घटना टळलेली आहे। अंधेरी सबवे बाहेर उघडे मॅनहोल आहे। महापालिकेचा गलथान कारभार या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय। या मॅनहोल समोर किंवा मॅनहोलच्या वर सुरक्षेसाठी लाकूड बसवण्याचं काम सुरू आहे। ऐन पावसाळ्यात रस्त्यात मुंबईत खुली मॅनहोल आहेत आणि ती मॅनहोल मृत्यूचा सापळा बनू शकतात। मुंबई महापालिकेने धडा घेतलेलाच नाहीये। कुर्ला काजूपाडा परिसरातही धोकादायक उघडं मॅनहोल पाहायला मिळतंय आणि अशा रीतीने दगड ठेवून किंवा लाकूड लावून हे मॅनहोल झाकले जातात। मात्र हे किती कुचकामी आहे किंवा किती गलथान कारभार आहे हे या निमित्तानं समोर येते। या मॅनहोलच्या आजूबाजूला बॅरिकेटिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे। मात्र तसा कुठलीही खबरदारी महापालिकेकडून घेतली जात नाहीये। अशा रीतीने सताड उघडे मॅनहोल पाहायला मिळतात आणि यामुळे नागरिकांचं आयुष्य हे अतिशय धोकादायक बनू शकतं। या परिसरातून जाणारी लहान मुलं असोत किंवा गाड्या असो, या गाड्याही या मॅनहोलमध्ये अडकू शकतात। त्यामुळे सुरक्षेसाठी आता मुंबईकरांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे। महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। कुर्ला काजूपाडा असो किंवा अंधेरी सबवे परिसर असो, या सगळ्या परिसरामध्ये असे उघडे मॅनहोल ठेवण्यात आलेत आणि त्यामुळे महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। तर अंधेरीतही मोठी दुर्घटना टळलेली आहे। अंधेरीत सबवे बाहेर उघडे मॅनहोल आहेत आणि त्यामुळे महापालिकेचा गलथान कारभार समोर येत आहे। सुरक्षेसाठी लाकूड बसवण्याचं काम सुरू आहे। असे कुचकामी उपाय केले जातात, मात्र त्याला बॅरिकेटिंग केले जात नाहीये। सुरक्षेसाठी जाळ्या असतात, त्या जाळ्या हा पाण्याचा निचरा वेगवान पद्धतीने व्हावा यासाठी हटवल्या जातात। मात्र त्यावर उपाय म्हणून बॅरिकेटिंग केलं जात नाही किंवा तिथे कुठलाही सुरक्षेचा बोर्ड लावला जात नाही आणि त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे मॅनहोल म्हणजे मृत्यूचा सापळाच बनू शकतात। आता मुंबईच्या विक्रोळीमधून महत्त्वाचे अपडेट येते। मुंबईच्या विक्रोळी पश्चिमेला भिंत कोसळली आहे।